जय भीम नमो बुद्धाय. मी विजय खवसे. आपण बघत आहात WS न्यूज आणि MB न्यूज. मी सध्या चांदूर रेल्वेमध्ये आहे आणि चांदूर रेल्वेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नाम विस्तार दिनानिमित्त एक भव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्राचे प्रख्यात प्रबोधनकार मनोज राजा गोसावी या ठिकाणी आज प्रबोधन करणार आहे आणि ते माझ्यासोबतच आहे. त्यांनी अख्खं आयुष्य आपलं भीम बुद्ध गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमात त्यानं घालवलेलं आहे आणि एक खूप मोठा त्यांचा प्रवास या प्रबोधनाचा एक प्रवास राहिलेला आहे आणि त्याच निमित्त आपण त्यांच्यासोबत संवाद साधूया. साहेब, तुमचं WS न्यूज आणि MB न्यूज मध्ये स्वागत आहे. काय सांगाल तुम्ही? आज एक मोठा असा तुमचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तुमचा एक प्रवास कसा राहिला आहे? तुम्ही सुद्धा कवी सुद्धा आहे आणि एक प्रख्यात महाराष्ट्रातले एक प्रबोधनकार म्हणून तुमची ख्याती आहे. जय भीम. आता कसं कार्यक्रम तर येतात आणि जातात, परंतु जी तिथी आहे, जे तारखा आहेत, म्हणजे चळवळीच्या पाऊल खुणा आहेत, बिलकुल त्या तिथीवर समाजातले लोक दिवसांदिवस प्रेरित होऊन जागृत होऊन ती बाबासाहेबांच्या विचाराच्या पाऊल खुणासोबतच जागृतीचा अग्नी सुद्धा तेवत ठेवण्यासाठी काम करतात. आणि त्याचसाठी मी मनोज राजा आणि माझ्या पार्टीला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्या 14 जानेवारीचा जो नामांतर दिवस आहे, या घटनेला अधिक उजाळा देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. मी त्या आयोजकांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन करतो. नक्कीच तुमच्या लेखणीमध्ये एक पावर आहे साहेब. तुम्ही जेव्हा तुमचे गाणे आम्ही ऐकतो आहे, एक तुमचं गाणं खूप प्रसिद्ध आहे की तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही आहे रे. जेव्हा असे शब्द मनावर पडतात तेव्हा अंगाला शहारे सुद्धा येतं आणि देशातच नाही तर हे तुमचं गाणं जगापर्यंत कशी काय तुम्हाला ही कल्पना सुचते? कल्पना कसं, आपण जे दररोज जगतोय, दररोज जगताना काल जगलेल्या दिवसाची आणि आज जगत आहोत या दिवसाची ज्यावेळी आम्ही कंपॅरिझन करतो, त्यावेळेस वाटते की काय ते दिवस होते आणि काय आजचा दिवस आहे. हा, काल खाया मिळत नव्हतं, आज खाणं होत नाही. हे कोणामुळं? मग त्या महापुरुषामुळं. म्हणून मला मनात असं आलं की नाही, आपण लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे की काल तुम्हाला शिळे तुकडे सुद्धा भेटले नाही, पत्रवाडीवर तर खरकट उष्ट खावं लागलं. आज तीच माणसं डायनिंग टेबलवर बसून जेवतात, सोन्याच्या ताटात. सोन्याचा स्टीलचं जरी असेल, परंतु उपमा अलंकारिक शब्द आहे ते सोन्याचं ताट. खरोखर ते ताट सोन्यापेक्षा कमी नाही ते, कारण सोनं सुद्धा विकत घेऊ शकतो माणूस, हिरे विकत घेऊ शकतात, मोती जड जवाहरात विकत घेऊ शकतात, परंतु स्वाभिमान कोणी विकत घेऊ शकत नाही. आणि नेमकी तीच स्वाभिमान नावाचा मोठा दागिना, मोठा अलंकार बाबासाहेबांनी आम्हाला दिला. म्हणून आम्ही जाणीव करून देत असतो की अरे, तू खातो त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही. एक अंतर आमच्या दर्शकांना तुम्ही ऐकून दाखवा. माय बापाहून भीमाचे, माय बापाहून भीमाचे उपकार लय हाय रे दादा, उपकार लय हाय रे. तुम्ही खाता त्या भाकरीवर, आपण खातो त्या भाकरीवर, बाबासाहेबाची सही हाय रे. आपण खातो त्या भाकरीवर, माया बापाची सही हाय रे. नक्कीच आणि नक्कीच तुमच्या या लेखणीला तर आमचा WS न्यूज आणि MB न्यूजचा सलामच आहे. कारण आम्ही खूप तुमचे म्हणजे फॅन आहो. लहानपणापासून आम्ही तुमचे गाणे ऐकतो. रमाईचे जे तुम्ही लिखाण केलंय रमाईवर, ते खूप असं अप्रतिम आहे. जेव्हा रमाई गीत तुम्ही सादर करता, ते त्याबद्दल थोडस का मला सांगा. रमाईचं संघर्षमय जीवन बिलकुल हे समाजासमोर यासाठी मांडायला पाहिजे की रमाईच्या संघर्षाने आज समाजामध्ये अतिउच्च दर्जावर महिला गेलेल्या आहेत. आणि त्या महिला उच्च दर्जावर गेल्यानंतर त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये, त्यांच्या निजी आयुष्यामध्ये, त्यांची मुलं, पत्नी, घरदार, नातेवाईक, बस संपली त्यांची जबाबदारी. त्यांना मागे वळून पाहण्याची म्हणजे अशी आठवणच येत नाही. म्हणून आम्ही त्यांना आठवण करून देण्यासाठी परत परत रमाईचा आदर्श त्यांच्या समोर ठेवत असतो.
बिलकुल. आणि म्हणून आम्ही समाजालाही सांगत असतो की रमाईचं 101 गाणं गाऊन आणि रमाईचं एक एक अँगल सांगून सांगून आम्ही समाजाला प्रबोधन करण्याचं काम करतो. अंतरा रमाईच्या गाण्याची सुद्धा झालीच पाहिजे. रमाने एका लुगड्यात दिवस काढले, रमाने एका लुगड्यात दिवस काढले, पण आम्हा पुढं सोन्याचे ताट वाढले, आम्हा पुढे सोन्याचे ताट वाढले. तीन व्यर्था सभाना घडू दिले नाही, व्यर्था सभाना घडू दिले नाही, दुःख साहेबांनाही कळू दिले नाही. पाण्याचा घोट गिळूनी दिवस काढले, पाण्याचा घोट गिळूनी दिवस काढले, पण आमच्या पुढं सोन्याचे ताट वाढले. आणि त्याच ताटात जेवणाऱ्या माणसांनी रमायला विसरू नये एवढीच नक्कीच जे मनोज राजा गोसावी यांचे जे लिखाण आहे खरोखर एक वास्तविकता त्या लिखाणामध्ये आहे. आणि जेव्हा ते गाणे गातात तर ऐकणाऱ्यांना सुद्धा एक त्यांच्या अंगावर शहार येतं आणि ते गाणं आपल्याला विचार करण्यास भाग पडतात. सर, नक्कीच तुमचं स्वागतच आहे. आपण बघतोय चळवळीमध्ये, कारण तुम्ही सुद्धा चळवळीतले एक गायक आहात आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की गायकांच्या 10 गाणे म्हणजे हे एका भाषणाची बरोबरी करतात. बाबासाहेब सुद्धा असे बोलले होते. नक्कीच. पण चळवळी आपण आजची चळवळ आपण बघतोय, रिपब्लिकन चळवळ जेव्हा बघतोय की थोडं आता खंत वाटते थोडीशी. म्हणजे असं नेमकं तुमच्या गाण्यामधून तुम्ही जेव्हा प्रबोधन करता चळवळीवर सुद्धा करता, कारण एकी नाही आहे त्याच्यामुळं सगळं चळवळीचा सध्या नाश झाला. याच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? म्हणजे जी आपली जी येणारी पिढी आहे त्या पिढींना सुद्धा तुमच्या गाण्यातून एक प्रबोधन झालं पाहिजे. बरोबर आहे. तुमचा मुद्दा अतिशय बरोबर आहे की आजचं वातावरण बघून, आजची परिस्थिती बघून कोणाच्याही भावना ह्या दुखावल्या जातील. जे जे लोक बाबासाहेबावर चळवळीवर प्रेम करतात ते लोक मनस्वी याचा खेदच करतील. परंतु मी आशावादी आहे, कारण मी सर्वप्रथम बुद्धाचा उपासक आहे आणि बुद्ध आशावाद शिकवतो. म्हणून मी आशावादी असा आहे की नाश्ल्यातूनही काही चांगलं उत्पन्न होत असते. दूध नासल्याशिवाय तुम्हाला त्यातून लोणी मिळणार नाही, ताक मिळणार नाही, पनीर मिळणार नाही. नासल्यानंतरचा ही प्रक्रिया आहे. म्हणून आज जरी नासलेलं वातावरण दिसते, परंतु उद्या मात्र याचे परिणाम निश्चित चांगले झाल्याशिवाय राहणार नाही. कारण बाबासाहेबाची येणारी जी पिढी आहे ही पिढी मात्र खूप डोळस आहे आणि ती पिढी निर्माण करण्यासाठी मनोज राजा लिहितोय आणि गातोय. यावर काही लिहिलं आहे का तुम्ही? जर लिहिलं असेल तर हे सुद्धा दर्शकांना ऐकून दाखवा. यावरती लिहिलं आहे, परंतु जे माझे गुरु आहेत की ज्यांनी चळवळीमध्ये खूप काम केलं आहे, ते असे कालकथित नागपूरचे बी काशीनंद दादा लिहितात. त्यांच्या 2 ओळी मला आठवतात. बी काशीनंद दादा माझ्यावर अतिशय प्रेम केलं त्यांनी आणि मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यांनी. त्यांच्या 2 ओळी अशा आहेत की माझ्या समाजाचे शिकलेले लोक न्याय करतील कधी ना कधी. ह्या आताची जरी पिढी शिकलेली गेली, पण उद्याची सुद्धा शिक्षित येत आहे, त्यांच्या मागेच आहे. हे पिढी दर पिढी तो ट्रान्सफर होत आहे. ते म्हणून म्हणतो, दादा लिहितात की विकासीनंद दादा लिहितात की माझ्या समाजाचे शिकलेले लोक न्याय करतील कधी ना कधी, दृष्ट प्रवृत्तीचे बिंडोक लोक पाय धरतील कधी ना कधी. निश्चितच अगदी काशीनंद दादाचे तुम्ही या ठिकाणी आठवण केलेली आहे. आणि काशीनंद दादा सोबत मी सुद्धा एक राहिलेलो आहो. जेव्हा ते पांढराबोडीवर राहायचे तेव्हा त्यांना सुद्धा मी भेटलो. आणि काशीनंद दादाची एक इच्छा होती की माझा पूर्ण जो समग्र लिहिण्याचा जो समग्र आहे ते पुस्तक विजय प्रकाशित झालं पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती. आणि ते दादा, मी तुम्हाला सुद्धा एक सांगू इच्छितो की 84 गाण्यांचा एक संग्रह, एक निळ्या वेदना म्हणून आम्ही त्यांचा एक प्रकाशित केलेला आहे. तुमचं अभिनंदन करतो की काशीनंद दादाचे 84 गाणे नाही हो, जेवढे बी साहित्य आहे, जसं वामन दादाचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी प्राध्यापक जाधव समोर आले, सागर जाधव, तसंच बी काशीनंद दादांचं साहित्य प्रकाशित करण्यासाठी
तुम्ही पुढे यावं, आणखी इतर चळवळीवर प्रेम करणाऱ्या माणसांनी पुढे यावं. विकासीनंद झालं, राजानंद दादा गडपायले झाले, ही माणसं चळवळ पेरणारी माणसं आहे. काल त्यांनी पेरलं नसतं तर आज मनोज राजा उगवला नसता. बिलकुल निश्चित. हे कशाचं फलित आहे की त्यांनी पेरलं म्हणून मनोज राजा तयार झाला. म्हणून त्यांचं जे लिटरेचर आहे, त्यांचं जे साहित्य आहे जगापर्यंत यायला हा. आणि मला कोणी कोणी हा प्रश्न करते, आता 150 शहाणे लोक भरपूर असतात, अति शिकलेले लोक जे बाबासाहेबाच्या दर्जाचे समजतात. मला एक जण म्हणलं का, हो तुम्हाला कोण काय बाबासाहेबांनी पत्र पाठवलं का लिहा म्हणून? पत्र पत्र पाठवलं का? तुम्ही तुमच्या पैशासाठी लिहिता. मला त्याला प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं की पैशासाठी गाणारे लोक वेगळे आहेत. ते नुसतं पैशासाठी गातात, पैसा नाही दिला तर गात नाहीत, तो त्यांचा व्यवसाय झाला. पण मनोज राजा कशासाठी लिहितो आणि गातो? म्हणून मी 4 ओळीत तुम्हाला याचं उत्तर देणार आहे. भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, आणि या पेनावर अक्षरे पाने लिहित आहे. भूक भाकरीवर दाणे लिहित आहे, पेनावर अक्षरे पाने लिहित आहे. हा माझा समाज गतिमानशीलतेने अलंकृत व्हावा, त्यासाठी मनोज राजा गाणे लिहित आहे. क्या बात आहे, बहुत खूप छान. नक्कीच माझं लिहिणं त्यासाठी आहे. मला पैसा कमवून टाटा बिर्ला व्हायचं नाही, मला 4 चाकी गाडी घ्यायची नाही, मला काही बक्षीस नको, कोणाची काय म्हणतात त्याला पुरस्कार नको. म्हणून मी यांना सुद्धा सांगलेलं आहे की आपल्या व्यावसायिकांना, मला कोणी कोणी म्हणतात तू काय कमावलं, त्याला मी म्हणत असतो, अरे मलाही विकायला तलवार नेता आली असती, मलाही विकायला तलवार नेता आली असती, माझ्या बायकोला नवी सलवार घेता आली असती. मी जर मनोज राजा बाप बदलला असता तर मलाही फिरायला मोटार कार घेता आली असती. जरी मोटर गाडी मनोज राजा हा पैशासाठी लिहिणारा आणि गाणारा माणूस नाही, आणि मी व्यावसायिक नाही. निश्चितच खरोखर जे गोसावी सरांनी जे सांगितलं ते बिलकुल वास्तविकताच आहे. आणि पैसा जरी नसेल कमावला आणि पैसा घेत जरी नसेल, पण आज नाव मात्र त्यांचं देशभरात घेतल्या जाते, आणि लाखो गाणे त्यांचे आज पूर्ण गायल्या जाते. असा एक आज मराठवाडा नाम विस्तार दिवस आहे, आणि मी आमच्या MB न्यूज आणि WH न्यूज तर्फे सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि दादा, एक शेवटचं जे नाम विस्तार दिवस आहे, आज मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरणासाठी खूप मोठा लढा दिला, आणि आपले शेकडो जे कार्यकर्ते आहेत शहीद झाले, त्यावर थोडंसं एक शेवटचं गीत. त्यावरती आत्ताच मी नवीन लिहिलेलं गीत आहे. ठरले राव देऊ नाव, ठरले राव म्हणजे विधानसभेत ठराव झाला. ठरले राव देऊ नाव, विद्यापीठाला आंबेडकर. अरे जेव्हा जडले हजारो घर, तेव्हा झाले नामांतर. जेव्हा जडले हजारो घर, तेव्हा झाले नामांतर. आणि या नामांतराच्या लढाईमध्ये त्यावेळीची माझी पिढी बर्बाद झाली, आणि त्या पिढीचं स्मरण येणाऱ्या पिढीला राहावं म्हणून मनोज राजा तेवढा प्रयास करतो. आणि यापेक्षा माझ्याच्यानं अधिक काही होत नाही, परंतु जेवढं होते तेवढं मात्र निश्चित प्रामाणिकपणे करतो. निश्चितच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहे, भगवान गौतम बुद्धाचे विचार आहे, फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहे, हे सर्व जनतेपर्यंत पोहोचावे या माध्यमातून, ते आपल्या गाण्याच्या माध्यमातून मनोज राजा गोसावी आहे प्रबोधन करत असतात. आणि ते महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे एक भीमबुद्ध गीताचे प्रबोधनकार म्हणून त्यांची एक ख्याती सुद्धा आहे, आणि त्यांच्या लेखनीत अशी एक जिवंत धार आहे. तुम्ही गाणे ऐका, आणि नक्कीच अशा प्रबोधनकारांना जर आपण संधी दिली, त्यांना कार्यक्रम तर राहतच, पण आणखी मी तुम्हाला माझ्या WH न्यूज आणि MB न्यूजच्या माध्यमातून मी तुम्हाला आवाहन करू इच्छितो की त्यांचा आमच्या स्क्रीनच्या खाली एक नंबर चालू आहे, त्यावर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. आणि खवसे साहेब, मला आणखी समाजाला एक सांगायचं आहे. मी लिहितो कशासाठी? बिलकुल सांगायचं की ह्या 4 ओळीत त्याचं उत्तर देतोय. कुठे एकट्याने थोडे पेरले मी. ही जी मेहनत आहे ही काही माझी एकट्याची नाही, ही सगळ्याची मेहनत आहे. जे जे निरपेक्षपणे हे बाबासाहेबांचं कार्य करतात त्या सर्वांची ही मेहनत आहे. परंतु मी ती बांधिलकी ठेवून सांगतो की कुठे एकट्याने थोडे पेरले मी,
उभ्या जिंदगीचे कोडे पेरले मी, हा माझा समाज पुन्हा आंधळा होऊ नये म्हणून शिवारात माझ्या डोळे फिरले मी. नक्कीच आज चांदूर रेल्वे शहरामध्ये मनोज राजा गोसावी यांचा भीमबुद्ध गीतांचा प्रबोधनपर कार्यक्रम आहे आणि नक्कीच WS न्यूजवर आणि MB न्यूजवर हा कार्यक्रम लाईव्ह सुद्धा राहणार आहे. तर मी सर्व देशातल्याच जे आंबेडकरी अनुयायी यांना सुद्धा मी आवाहन करेल की जर प्रबोधन जर करायचं असेल फुले शाहू आंबेडकरी विचारांचं तर नक्कीच मनोज राजा गोसावी यांच्याशी संपर्क साधा आणि प्रबोधन जे कार्यक्रम आहे खरं कार्यक्रम जो आहे नक्कीच आम्ही दुय्यम गेमचे सगळे कार्यक्रम बघत राहतो पण त्यामधून प्रबोधन कमी होते पण मनोज राजा गोसावी यांचा जेव्हा तुम्ही कार्यक्रम बघाल तर तेव्हा नक्कीच फुले शाहू आंबेडकरी विचारांचं तुम्हाला प्रबोधन ऐकण्यास मिळणार. बघत राहा WS न्यूज MB न्यूज. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम.